आणि यानंतर राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात। बातमी आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळेला 4 भूकंपाचे धक्के बसलेले आहेत आणि भूकंपाचा पहिला धक्का हा रात्री 1:37 4.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता। या भूकंपाचं केंद्रबिंदू हे शिरळी गावच्या शिवारामध्ये सापडलंय। त्या पाठोपाठ दुसरा धक्का 2:15 वाजता बसला, 2 मिनिटांनी तिसरा धक्का बसलाय, तर चौथा धक्का पहाटे 3:23 नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री भूकंपाचे लागोपाठ 3 सौम्य धक्के जाणवले। मध्यरात्री 1:30 ते 2:15च्या सुमारास हे धक्के बसलेत। नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आहे। भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यामधल्या वसमत तालुक्यातील शिर्ली हे गाव असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। परभणी जिल्ह्यामध्ये देखील मध्यरात्रीच्या वेळेला भूकंपाचे धक्के बसलेत। गेल्या 11 एप्रिल 2026 रोजी 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता। यानंतर पुन्हा एकदा जुलै महिन्यामध्ये हे धक्के जाणवले। सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत। रायगडच्या महाड नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी कोळेकर यांना दालनामध्ये मारहाण। भाजप नगरसेवक सूरज बामणे यांनी ही मारहाण केली आहे। जीवे मारण्याची देखील त्यांना धमकी देण्यात आली। नगरसेवक सूरज बामणे याच्यासह 3 विरोधात गुन्हा दाखल। अयोध्येमधल्या राम मंदिरातील दानचोरीच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं। ठाकरेंची शिवसेना संघर्ष यात्रा काढणार आहे। उद्धव ठाकरे पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्राचा दौरा करतील। पहिल्या टप्प्यामध्ये मुंबईत आंदोलन आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये नागपूर, पुणे, नाशिक आणि संभाजीनगरमध्ये आंदोलन। सुनने की क्षमता रखिये, भाजपनं हा सल्ला आठवावा। संसदेमध्ये भाजपच्या खासदारांनी हा सल्ला दिला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी या सल्ल्याची, या विधानाची आठवण करून दिली आहे। अंबादास दानवेंच्या टीकेला भाजपकडून पलटवार करण्यात आलाय। तुमच्या सरकारच्या काळामध्ये मंदिरं बंद आणि मदिरालय चालू हे तुमच्या सरकारचं मॉडेल होतं। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून राजकीय खेळी। भाजप नेत्यांच्या खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून गाठीभेटी। भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांची ओमराजेंनी भेट घेतली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शेषाद्री अण्णा डांगे यांची देखील त्यांनी सदिच्छा भेट घेतली। विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या शिक्षण क्षेत्रामधल्या घोषणा आणि प्रस्तावांवरती आमदार जयंत पाटील यांची टीका। शिक्षण क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्याच्या गप्पा मारणाऱ्या सरकारचा हा प्रस्ताव म्हणजे केवळ कागदी स्वप्न असल्याचा आरोप आहे। ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना हायटेक वेब पोर्टलचं स्वप्न दाखवणं म्हणजे थट्टा असल्याची टीका। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 NEP मध्ये शिक्षणावर GDPच्या 6% खर्चाचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं। ते पूर्ण करण्यात हे सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे असं मी नाही म्हणत। संसदीय स्थायी समितीमध्ये 2021-22 मध्ये हा खर्च फक्त 4.12% दादा होता। वाशिममधले शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाहीये आणि या विरोधामध्ये कोर्टाने आदेश देऊनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं शेतकऱ्याला मोबदला दिला नाही। त्यामुळे वाशिम जिल्हा कोर्टानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची संपत्ती असलेल्या तोंडगाव इथला टोल प्लाझा जप्तच करण्याचे आदेश दिले आहेत। नागपूरमध्ये SIRच्या प्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या 11 BLOंच्या विरोधात गुन्हा दाखल। प्रक्रिया सुरू होऊन अद्यापर्यंत एकाही मतदाराचं नाव नोंदणी न केल्यामुळे कारवाई। गडचिरोली जिल्ह्यामधल्या चामोर्शी इथल्या 7 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या विरोधात 28 दिवसांमध्ये आरोपपत्र। 12 तासांमध्ये या आरोपीला अटक करण्यात आली। 8 जूनला या चिमुकलीवरती अत्याचार झाला होता। MD ड्रग्ज विकणाऱ्या नागपूरच्या टोळीवरती भंडाऱ्यामध्ये मकोकाची कारवाई। विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। भंडाऱ्यामध्ये एका भाड्याच्या घरामध्ये ड्रग्जची विक्री सुरू होती। आरोपींकडून रोख रक्कम आणि ड्रग्जचा साठा देखील जप्त। पुण्यातल्या भारती विद्यापीठ परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 4 गुन्हेगारांवरती पोलिसांनी धडक कारवाई केली। आरोपींची भर रस्त्यामध्ये धिंड काढण्यात आली। दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांवरती भर रस्त्यामध्ये त्यांना चांगलाच प्रसाद देण्यात आलाय। मुंबईतल्या चर्चगेट परिसरामधील के रुस्तम आणि कंपनीच्या आईस्क्रीम पार्लरचा परवाना निलंबित। स्वच्छतेमधील गंभीर त्रुटी आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। पार्लरमध्ये उंदीर तसंच घरगुती माशांचा वावर असल्यामुळे कारवाई करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामधल्या
दवाला गावाच्या जवळ समृद्धी महामार्गावरती देशी दारूची बेकायदेशीरपणे विक्री, बेकायदेशीर हॉटेल बांधून त्यामध्ये देशी दारूची ही विक्री सुरू होती.